नमस्कार. मागच्या सत्रात आपण यान मार्सलेक आणि वायरकार्डच्या त्या गुंतागुंतीच्या जगात डोकावून पाहिलं होतं. हो, सुरुवात केली होती आपण. तर आज आपण तीच गोष्ट पुढे नेणार आहोत. आणि आज आपलं लक्ष असणार आहे एका विशिष्ट व्यक्तीवर, किलियान क्लेनश्मिथ. किलियान क्लेनश्मिथ, बरोबर. हो, म्हणजे आज आपण मार्सलेक आणि क्लेनश्मिथ यांच्यातले संबंध, लिबियामधला तो एक संशयास्पद प्रोजेक्ट हं, आणि त्यातून काय काय धक्कादायक गोष्टी समोर आल्या यावर जरा जास्त खोलात जाऊन बोलणार आहोत. म्हणजे आजची चर्चा या कथेतील पात्रांभोवती फिरेल. नक्कीच. त्यांच्यातली गुंतागुंत समजून घेणं महत्वाचं आहे. आपल्याकडे हॉट मनी या मालिकेच्या तिसऱ्या भागाची म्हणजे थरार शोध किंवा थ्रिल सीकिंगची स्क्रिप्ट आहे आणि त्यात किलियान क्लेनश्मिथचीच कहाणी मुख्य आहे. मागच्या वेळी ओळख झाली होती थोडी. हो, झाली होती. आज जरा जास्त तपशिलात जाऊया. हं, तर आपलं उद्दिष्ट आहे किलियानचा तो प्रवास, मार्सलेक सोबतचा त्याचा अनुभव आणि त्यातून काय गंभीर प्रश्न उभे राहिले हे समजून घेणं. बरोबर. चला तर मग सुरुवात करूया किलियान क्लेनश्मिथ पासूनच. ह्या माणसाचं आयुष्यच म्हणजे एक वेगळी कहाणी आहे. खरंय, खूपच वेगळा प्रवास आहे त्याचा. हो ना. म्हणजे सुरुवातीला बर्लिनमधला एक बंडखोर तरुण, मग एकदम फ्रान्समध्ये जाऊन शेळ्या पाळायला लागला. 35 शेळ्या होत्या म्हणे त्याच्याकडे. अच्छा, आणि चीज बनवायचा म्हणे. हो, चीज बनवायचा. पण नंतर त्याला ते काम कंटाळवाणं वाटू लागलं. आणि इतकंच नाही तर मध्ये काही काळ स्टंटमॅन म्हणून पण काम केले त्याने. स्टंटमॅन, ॲक्शन फिल्म्समध्ये. झोन ऑफ आर्क नावाची एक टीव्ही मालिका होती त्यात. काय सांगताय? म्हणजे अगदीच अनपेक्षित वळण आहे त्याच्या आयुष्यात. अगदी. आणि मग त्याचा मानवतावादी कार्यात प्रवेश कसा झाला हे तर अजूनच गमतीशीर आहे. तो कसा? मालीमध्ये एका बारमध्ये कुणाशी तरी ओळख झाली आणि त्यातून तो या क्षेत्रात आला. तो स्वतः गमतीने म्हणतो म्हणे की लोक विचारतात करिअर कसं घडवलं, तर सांगतो मी बारमध्ये जातो. म्हणजे अगदीच अपारंपरिक सुरुवात. पण मग एक गंभीर घटना घडली त्याच्या आयुष्यात. युगांडामध्ये. त्यानेच सगळं बदलून टाकलं. हो, ती 1991ची घटना. खूपच भयानक होती ती. काय झालं होतं नक्की? तेव्हा तो 29 वर्षांचा होता. पत्नी आणि लहान बाळ होतं. सकाळी सकाळी 4 लोकं बंदुका घेऊन घरात घुसली. अरे बापरे. हो, कोणीतरी अफवा पसरवली ती म्हणे की त्याच्याकडे खूप पैसे आहेत, $30,000 वगैरे. अच्छा. त्यांनी त्याच्या डोक्याला बंदूक लावली, मारहाण केली, पत्नीवर बलात्कार करण्याची, बाळाला मारण्याची धमकी दिली. भयानक आहे हे. खूपच. सुदैवाने तसं काही झालं नाही, पण हा अनुभव म्हणजे विचार करा. यातून माणूस कोलमडून जातो खरं तर. बरोबर, पण किलियानने वेगळाच निर्णय घेतला. तो म्हणाला, आता मला यातच खोलवर शिरायचं आहे. मला हिंसा जवळून अनुभवायची आहे. म्हणजे भीतीवर मात करण्यासाठी थेट भीतीलाच सामोरं जायचं. अगदी तसंच. जणू काही ॲड्रेनलिनचा शोध सुरू झाला त्याचा. आणि तो खरंच कसा जगला पुढची अनेक वर्ष. जगातील सगळ्यात धोकादायक ठिकाणी काम केलं त्याने. दक्षिण सुदान, सोमालिया, झैर म्हणजे आताचा काँगो, श्रीलंका. कितीतरी धोकादायक प्रसंग आले असतील. हो ना. कधी शत्रूपासून वाचायला दलदलीत लपला, कधी आत्मघाती हल्ल्यातून वाचला. सोमालियामध्ये मोगादिशूमध्ये तर म्हणे तो आणि त्याचे सहकारी हॉटेलच्या छतावर बसून विस्की पीत युद्ध बघायचे. काय सांगताय? जणू काही सिनेमा बघतायत. तो म्हणतो अपोकॅलिप्स नाव पाहिल्यासारखं वाटायचं. यात एक प्रकारचं व्यसन असू शकतं, म्हणजे धोक्याचं व्यसन. तो स्वतःही म्हणतो की मानवतावादी संस्था अशा ॲक्शन जंकी लोकांचा वापर करून घेतात. त्यांना आपण अजिंक्य आहोत असं वाटू लागतं. सहकारीच कुटुंब बनतात, कामासाठी प्रेरणा मिळते, पण वास्तवापासून दूर जायचा धोका असतो. बरोबर. मग हळूहळू तो कंटाळला या सगळ्याला. म्हणजे UN मधली ती नोकरशाही, निधी पुरवठ्याच्या बदलत्या पद्धती. हो, खाजगी कंपन्यांचा प्रभाव वाढत होता तेव्हा. अगदी. मग 2014 मध्ये त्याने UN सोडलं आणि व्हिएन्नामध्ये स्थायिक झाला. सल्लागार म्हणून काम सुरू केलं. पण त्याचं मन रमत नव्हतं त्यात, बरोबर. नाही. बैठका, पॉवर पॉइंट, त्याला पुन्हा ॲक्शन हवी होती. आणि इथेच मग यान मार्सलेकची एंट्री होते. बरोबर. एका ऑस्ट्रियन लॉबिस्टने संपर्क साधला किल्यांशी. म्हणाला, माझा एक क्लायंट आहे यान मार्सलेक, वायरकार्डचा COO. चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, मोठी पोस्ट आहे. हो, पण तो खाजगी क्षमतेतून लिबियाला स्थिर करण्यासाठी काहीतरी मदत करू इच्छितो. हे जरा विचित्रच वाटतंय ना, म्हणजे एका फिनटेक कंपनीचा इतका मोठा अधिकारी आणि अचानक लिबियाबद्दल एवढा कळकळ. हो, प्रश्न येतोच मनात. त्यांची पहिली भेट झाली व्हिएन्नामध्ये. केफर शेंके नावाचे खूप महागडं रेस्टॉरंट आहे. अच्छा. आपल्या धाडसी अनुभवांच्या गोष्टी सांगू लागले. आणि त्यातच मार्सलेकने ती सिरियाची गोष्ट सांगितली नाही का? अगदी. मार्सलेकने बढाई मारत सांगितलं की तो नुकताच रशियनांबरोबर सिरियात पाल्मायराला जाऊन आला होता. पाल्मायरा म्हणजे आयसिसकडून शहर परत मिळवल्यावर लगेच. हो,
म्हणे तिथे त्याने बॉडी आर्मर, गॉगल घालून आणि चक्क बाजुका हातात घेऊन फोटो काढले आणि रशियन मुलं असा उल्लेख केला त्याने. रशियन मुलं म्हणजे वॅग्नर ग्रुप. स्पष्टपणे तोच संदर्भ होता. बापरे, म्हणजे एका संभाव्य मानवतावादी पार्टनरसमोर हे सगळं सांगत होता तो? हे धाडस होतं की मूर्खपणा? किलियानलाही तेव्हा वाटलं की हा फक्त बढाई मारतोय. आणि किलियान स्वतः इतक्या विचित्र परिस्थितीतून गेला होता की त्याला कदाचित ते फार धक्कादायक नाही वाटलं सुरुवातीला. असू शकतं. मार्सलेकने त्याचं मांडलं की सिरियातला विध्वंस पाहून त्याला प्रेरणा मिळाली आणि लिबियात तसं होऊ नये असं त्याला वाटतं. अच्छा, मग त्याने लिबियासाठी काय प्रस्ताव ठेवला? त्याने लिबियाच्या दक्षिणेकडच्या सीमेसाठी एक विकास योजना मांडली. तिथे खूप अराजक आहे म्हणे. हो, गद्दाफीनंतर लिबियाची परिस्थिती खूपच बिघडली होती. तो निर्वासितांसाठी एक प्रमुख मार्ग बनला होता युरोपात जायचा. अगदी. तर मार्सलेक म्हणाला की तिथलं शोषण थांबवायचंय, म्हणजे सोन्याच्या खाणींमधली वेठ भिगारी, मानवी तस्करी वगैरे. आणि त्याने भावनिक आवाहन करून किलियानच्या टीमला या कामासाठी 2 लाख युरो देण्याचं वचन दिलं. 2 लाख युरो? किलियान सुरुवातीला खूप प्रभावित झाला. त्याला वाटलं की खासगी क्षेत्र आता खरंच काहीतरी चांगलं करायला पुढे येते. त्याने टीम जमवली, काम सुरू केलं. पण मग अडचणी सुरू झाल्या असतील? हो, सगळ्यात मोठी अडचण म्हणजे पैसा आलाच नाही. म्हणजे मार्सलेकने वचन पाळलं नाही? नाही, करार केला नाही, पैसे पाठवले नाहीत. हे पहिलं मोठं धोक्याचं चिन्ह होतं. हां. उलट काय झालं, जेव्हा किलियानने पैशांचं विचारलं तेव्हा मार्सलेकने सांगितलं की बिल पाठवा मॉस्कोमधल्या एका लिबियन रशियन इन्स्टिट्यूटला. लिबियन रशियन इन्स्टिट्यूट? हो, आणि गंमत म्हणजे किलियानच्या टीमने शोध घेतला तर असं काही इन्स्टिट्यूट अस्तित्वातच नव्हतं. काय सांगताय, म्हणजे थापा मारत होता तो? असं दिसतंय. आणि जेव्हा किलियानने लिबियाला जायचं म्हटलं तेव्हा त्याला सांगण्यात आलं की प्रवासाची व्यवस्था मॉस्कोतून होईल, कर्नल आंद्रे चुपिरगिन करेल म्हणून. कर्नल आंद्रे चुपिरगिन? हा तर रशियन GRUशी संबंधित माणूस आहे म्हणतात ना, म्हणजे रशियन लष्करी गुप्तचर संस्था. हो, हा माणूस उत्तर आफ्रिका आणि मध्य पूर्वेत रशियन हितसंबंधांचा समन्वयक म्हणून ओळखला जातो. आता एका खासगी प्रकल्पाची सूत्र थेट रशियन गुप्तचर यंत्रणेशी जोडली जात होती. हे तर खूपच गंभीर आहे. धोक्याची घंटा वाजायला हवी होती किलियानसाठी. तरी किलियाननी लगेच हार नाही मानली. कदाचित त्याने स्वतःचे पैसे गुंतवले होते कामात. त्याने मार्सलेककडे अजून एका भेटीची मागणी केली. अच्छा, कुठे झाली ही भेट? फेब्रुवारी 2018 मध्ये म्युनिकमध्ये. मार्सलेकचा एक आलिशान विला होता तिथे. आणि विशेष म्हणजे तो विला रशियन वाणिज्य दूतावासाच्या अगदी समोर होता. विलाच्या समोर? म्हणजे हे पण एक चिन्हच होतं का? असू शकतं. किलियान म्हणाला ते घर अगदी शोरूमसारखं होतं. महागड्या वस्तू, फर्निचर, पण कोणतीही वैयक्तिक छाप नाही. जणू काही तिथे कोणी राहतच नाही. मग काय झालं भेटीत? एका मोठ्या मीटिंग रूममध्ये बसले ते. किलियानने पुन्हा आपली ती मानवतावादी योजना सांगितली. आणि मार्सलेकचा प्रतिसाद? शून्य. तो म्हणे कमालीचा कंटाळलेला दिसत होता. त्याने किलियानच्या योजनेला सरळ लहान मुलांचा खेळ म्हणून फेटाळून लावलं. अरे देवा. म्हणाला, हे खूप किरकोळ आहे, मला मोठे प्रकल्प हवेत, मोठे उद्योग. किलियान आणि टीमने केलेल्या कामाची किंमत शून्य केली त्याने. म्हणजे पूर्णपणे निराशा झाली असणार किलियानची. पण मग अचानक मार्सलेक एका वेगळ्याच विषयावर बोलू लागला, एकदम उत्साहाने. कोणत्या विषयावर? त्याने सांगितलं की त्याच्याकडे एक गेल व्हिडिओ फुटेज आहे. गेल म्हणजे जर्मनीमध्ये सेक्सी किंवा कूल, पण इथे त्याचा अर्थ कदाचित धक्कादायक किंवा तीव्र असा असेल. आणि कशाचं होतं ते फुटेज? हे ऐकून धक्का बसेल. ते फुटेज होतं म्हणे वॅग्नर ग्रुपच्या सैनिकांनी त्यांच्या बॉडी कॅमवर रेकॉर्ड केलेलं. वॅग्नर ग्रुप म्हणजे ते भाडोत्री सैनिक? हो. आणि मार्सलेक म्हणाला की तो पूर्ण व्हिडिओ दाखवू शकत नाही, कारण त्याचे शब्द होते, मुलं सगळ्या कैद्यांना मारत आहेत. काय म्हणताय? कैद्यांना मारतानाचं फुटेज? हो. तो म्हणाला की दृश्य भयानक आहे, पण त्या बॉडी कॅमेऱ्यांची क्वालिटी मात्र जबरदस्त आहे. त्याला तसले कॅमेरे हवे होते म्हणे. हे तर विकृत आहे. म्हणजे हिंसेबद्दल इतकी उदासीनता किंवा उत्साह? किलियान पूर्णपणे हादरला. तो म्हणाला, त्या क्षणी माझ्या डोक्यात आलं, अरे देवा, इथे काहीतरी खूप मोठी गडबड आहे. साहजिकच आहे. त्याने विषय बदलायचा प्रयत्न केला. विचारलं की याचा लिबियातल्या कामाशी काय संबंध. आणि तेव्हा मार्सलेकनं आपला खरा उद्देश सांगितला. काय होता त्याचा खरा उद्देश? तो म्हणाला, मला खरं तर लिबियाच्या सीमेवर 15,000 ते 20,000 स्थानिक मिलिशिया लोकांना एकत्र आणून त्यांना सीमारक्षकांमध्ये बदलायचं आहे. आपण त्यांना प्रशिक्षण देऊ आणि त्यांना शस्त्र देऊ. म्हणजे मानवतावादी मदतीच्या नावाखाली खाजगी सैन्य उभं करायचं होतं त्याला?
लिबियामध्ये. अगदी बरोबर. स्वतःची एक खाजगी लष्करी फौज जी लिबियाची दक्षिण सीमा कंट्रोल करेल. किलियानच्या पायाखालची जमीनच सरकली असेल. सगळी संशयास्पद चिन्ह आता एकदम जुळून येत होती. हो, किलियान म्हणाला, तो माझ्यासाठी निर्णायक क्षण होता. मला कळलं की इथे काहीतरी खूप चुकीचं घडतंय. त्याने ताबडतोब मार्सलेकपासून दूर व्हायचं ठरवलं. पण तो अस्वस्थ अस्वारच. हा मार्सलेक नक्की कोण आहे? नुसतं श्रीमंत विक्षिप्त माणूस की यामागे अजून काही मोठं आहे? अगदी. त्याला काही महिन्यांनी 2018च्या शेवटी एका लष्करी अधिकाऱ्याकडून थोडा इशारा मिळाला. हा अधिकारी पण मार्सलेकसोबत काही कामात होता. त्याने काय सांगितलं? त्याने किलियानला स्पष्टपणे सावध केलं. म्हणाला, किलियान, या यानसोबत काम करू नकोस. तो रशियनांच्या खूप जवळ आहे. म्हणजे आता लष्करी सूत्राकडून दुजोरा मिळाला होता. पण ही माहिती घेऊन तो करणार काय? कुणाला सांगणार? त्याने प्रयत्न केला. 2019मध्ये ट्युनिशियामध्ये ऑस्ट्रियन राजदूताच्या घरी एका पार्टीत त्याने राजदूताला हे सांगायचा प्रयत्न केला. आणि राजदूताने काय म्हटलं? राजदूताचा प्रतिसाद खूपच धक्कादायक होता. तो हसत हसत पण एका छुप्या धमकीच्या स्वरात म्हणाला, काळजी घ्या मिस्टर क्लेनश्मिट, मी सुद्धा त्यांच्यापैकीच एक असू शकतो. अरे देवा, म्हणजे थेट धमकीच होती की ही. देण्याच्या सूचना होत्या, जरी हे विनोदात म्हटलं असलं तरी. तरी त्यातला गर्भित इशारा स्पष्ट आहे. अशा वेळी माणूस गप्पच बसणार. कोण विश्वास ठेवणार अशा गोष्टींवर? बरोबर. किलियान काही काळ गप्प बसला, पण त्याच्या डोक्यात विचार चालूच होते. मार्सलेकच्या त्या खासगी फौजेचं उद्देश्य काय असेल? हां. त्याला याचा धागा मिळाला काही महिन्यांनी, जेव्हा तो उत्तर ग्रीसमध्ये होता. तिथे सिरियातून आलेले निर्वासित मोठ्या संख्येने होते. तिथे काय कळलं त्याला? त्याला कळलं की निर्वासित छावण्यांमध्ये मुद्दाहून अफवा पसरवल्या जात होत्या. उदाहरणार्थ जर्मनीच्या अँगेला मर्केल पुन्हा सीमा उघडणार आहेत वगैरे. अच्छा, म्हणजे लोकांना युरोपकडे जायला प्रवृत्त करण्यासाठी. हो, जरी ते खरं नसलं तरी. आणि त्याचवेळी सिरियामध्ये रशियन बॉम्ब हल्ले हॉस्पिटल वगैरेवर होत होते, ज्यामुळे अजून लोक देश सोडायला तयार होत होते. आणि मग त्याने हे सगळं जोडलं. हो, त्याला अमेरिकेचे सेनेटर जॉन मेकेन यांचं एक जुनं विधान आठवलं. मेकेन म्हणाले होते की पुतिन निर्वासितांचा वापर युरोपमध्ये फूट पाडण्यासाठी शस्त्र म्हणून करू शकतात. निर्वासितांना शस्त्र म्हणून वापरणं ही एक भूराजकीय खेळी आहे. अगदी. आणि किलियानला आता ती भयानक शक्यता दिसू लागली की मार्सलेकची लिबियातली फौज कदाचित हेच करणार होती. लिबियातून युरोपकडे जाणारा निर्वासितांचा प्रवाह कंट्रोल करणार होती. म्हणजे कधी त्यांना रोखायचं, कधी ढकलायचं आणि युरोपियन देशांवर दबाव आणायचा. बरोबर, रशियाच्या फायद्यासाठी. ही कल्पनाच किती अस्वस्थ करणारी आहे. खरंय, मानवी संकटाचा असा वापर. आणि मग आला जून 2020, ज्याने सगळं चित्रच बदलून टाकलं. वायरकार्ड घोटाळा उघडीस आला तेव्हा. हो, फायनान्शियल टाइम्सचे पत्रकार डॅन मॅक्रूम यांनी अनेक वर्षांच्या मेहनतीने हा घोटाळा बाहेर काढला. कंपनीच्या खात्यातून 1.9 अब्ज युरो गायब. 1.9 अब्ज युरो? प्रचंड मोठी रक्कम आहे ही. आता एक वेगळाच अर्थ प्राप्त झाला. मग मार्सलेकचं काय झालं? तो पकडला गेला का? नाही, तो गायब झाला. गायब झाला? हो, त्याने लोकांना सांगितलं की तो फिलिपिन्सला, मनिलाला जातोय त्या गायब पैशांचा शोध घ्यायला. अच्छा. पण खरं तर तो गाडीने ऑस्ट्रियातल्या बॅड फ्लोस्लाव नावाच्या एका छोट्या खासगी विमानतळावर गेला. खासगी विमानतळ? हो, जिथे फारशी तपासणी होत नाही. तिथे त्याने रोख रक्कम भरलेली बॅग पायलटला दिली आणि एका खासगी विमानाने तो थेट बेलारूसला मिन्स्कला पळून गेला. मिन्स्कला म्हणजे रशियाच्या जवळ? अगदी. आणि नंतर युरोपियन गुप्तचर यंत्रणांनी पुष्टी केली की मार्सलेकचे रशियन गुप्तचर संस्थेशी म्हणजे GRUशी संबंध होते. म्हणजे जी व्यक्ती एका मोठ्या जर्मन कंपनीची COO होती, ती प्रत्यक्षात रशियन एजंट असू शकते? अशी शक्यता आता नाकारता येत नव्हती. धक्कादायक आहे सगळं हे. वायरकार्ड प्रकरणानंतर किलियानने आपली सगळी कहाणी जगासमोर आणली. जर्मन संसदेच्या चौकशी समितीसमोर साक्षी दिली. आता लोक त्याचं ऐकत होते. हो, पण तो म्हणतो की याची किंमत त्याला चुकवावी लागलीय. म्हणजे? काय परिणाम झाले त्याच्यावर? तो म्हणतो त्याला आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला. डिस्ट्रॉय ऑप्शन असं नाव दिले त्याने त्याला. 2दा तो जवळजवळ कंगाल झाला होता म्हणे. अरे देवा. आजही त्याला काही विचित्र लोकांकडून संपर्क साधला जातो, जे रशियाशी संबंधित असावेत असं त्याला वाटतं. त्याला कोणत्यातरी सापळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत असं त्याला वाटतं. तो म्हणतो, माझ्या आयुष्यातले ते सगळ्यात वाईट वर्ष होतं. मी पूर्णपणे बर्बाद झालो होतो. म्हणजे सत्य बाहेर आणण्याची खूप मोठी किंमत मोजावी लागली त्याला. तर आज आपण किलियान क्लेनश्मिटचा हा थक्क करणारा प्रवास पाहिला. एका आदर्शवादी पण धोका पत्करणाऱ्या व्यक्तीचा प्रवास, जो शेवटी यान मार्सलेकचा एका मोठ्या आणि धोकादायक जाळ्यात अडकला.
हो, आणि आपण पाहिलं की मार्सलेकची ती लिबियातली खासगी फौज उभारण्याची योजना कशी रशियन भूराजकीय खेळाशी आणि निर्वासितांना शस्त्र म्हणून वापरण्याच्या त्या भयानक कल्पनेशी जोडलेली असू शकते. आणि याच पार्श्वभूमीवर वायरकार्डचा तो अब्जावधींचा घोटाळा आणि मार्सलेकचं पलायन घडलं. या सगळ्या कथेतून खूप महत्त्वाचे मुद्दे समोर येतात. म्हणजे एक तर प्रस्थापित मार्गांच्या बाहेर काम करण्याचं ते आकर्षण आणि त्यातले धोके. बरोबर. दुसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय वित्त, गुप्तचर यंत्रणा आणि जागतिक संघर्ष हे सगळं कसं एकमेकांत गुंतलेलं असू शकतं. आणि तिसरं म्हणजे मार्सलेकसारख्या फसवेगिरी करणाऱ्या लोकांना ओळखणं किती कठीण असतं. किलियनसारखा अनुभवी माणूसही सुरुवातीला फसला. अगदी. आणि जाता जाता एक विचार मनात येतो की हे मार्सलेक आणि वायरकार्ड प्रकरण फक्त एका घोटाळ्याचं उदाहरण आहे की हे कशातरी मोठ्या बदलाकडे इशारा करतोय. म्हणजे खाजगी कंपन्या, अब्जाधीश व्यक्ती, हे भाडोत्री सैनिक, हे खाजगी घटक आता जागतिक राजकारणात किती मोठी भूमिका बजावत आहेत, अनेकदा पडद्याआडून, कायद्याच्या चौकटी बाहेर राहून. हो, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. व्यवसाय, गुप्तचर यंत्रणा आणि युद्ध यांच्यातल्या रेषा पुसट होत चालल्यात का? बरोबर. यावर नक्कीच विचार करायला हवा. नक्कीच. या सखोल चर्चेसाठी आपण हॉट मनी मालिकेतील 3ऱ्या भागाच्या संवादांचा आधार घेतला होता.